म्हटलं की प्रामुख्यानं 4 क्रिया आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे 4 क्रिया म्हणजे कुठल्या, तर एक म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर ह्या ज्या 4 क्रिया आहेत, ह्या 4 मुख्य क्रिया आहेत. तर बघूयात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 मुख्य क्रिया आहेत. म्हणजे जगातल्या कुठल्याही 2 संख्या किंवा 3 संख्या किंवा 4 संख्या किंवा कितीही संख्या आपण घेतल्या तर त्याच्यावर या 4 पैकीच कोणती तरी क्रिया आपल्याला करावी लागते आणि हाच गणिताचा बेस किंवा त्याचा मूळ स्थान आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की सर हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आम्हाला येतात, पण आम्हाला परीक्षेतलं गणित कुठं सुटतंय. तर ते गणित सुटण्यासाठी ह्या क्रिया आपल्याला चांगल्या येणं, व्यवस्थित त्या समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. आता पहा, बेरीज जी ही क्रिया आहे, बेरीज, तर आता मी इथे बेरीज मांडतो. पहिली मी बेरीज मांडली. पहा, 40 40 अधिक 20 25 अधिक 105 काहीतरी आहे. आता हे उत्तर तुम्ही लगेच काढू शकता ना. ठीक आहे, ही बेरीज तुम्हाला येते, आपल्या सगळ्यांना येते. अगदी अशिक्षित माणूससुद्धा ही बेरीज करतो. म्हणजे ही बेरीज आम्हाला आली, याचा अर्थ आम्हाला बेरीज आली असं नाही. तर ही गणितामध्ये या बेरजेला आपण काय म्हणतो, तर आपण म्हणतो पूर्णांकाची बेरीज. ही पूर्णांक संख्या आहे, पूर्णांकाची बेरीज आहे. आता ही पूर्णांकाची बेरीज आहे. आता मी दुसरी बेरीज लिहितोय. ती बेरीज अशी आहे की 2/5 अधिक 7/9 अधिक 3/4 अधिक 7/11. आता ही सुद्धा बेरीजच आहे, पण या बेरजेला आपण काय म्हणतो, तर ही आहे अपूर्णांकांची बेरीज. हे अपूर्णांक आहेत, अपूर्णांकांची बेरीज आहे ही. आता त्यानंतर मी तिसरी बेरीज लिहितोय. तर तिसरी बेरीज म्हणजे अशी बेरीज आहे, समजा 3.5/2 अधिक 11.12/13 अधिक 1.2/5 ही सुद्धा बेरीजच आहे. तर हिला आपण म्हणतो पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज. पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज. पूर्णांक युक्त अपूर्णांक याला असं म्हणतात. पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हा, म्हणजे ही पूर्ण संख्या आहे 3 आणि ही अपूर्णांक आहे, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्यांची बेरीज हा त्याचा तिसरा प्रकार आहे. त्यानंतर चौथी बेरीज मी मांडेन अशी की 0.521 अधिक 0.007 अधिक 3.33 ही सुद्धा एक बेरीजच आहे, पण हिला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक. हिला काय म्हणतो आपण, दशांश अपूर्णांक. म्हणजे ही आहे दशांश अपूर्णांकांची बेरीज. आणि त्यानंतर पाचवा एक प्रकार मी बेरजेचा घेतोय. म्हणजे संख्या अशी आहे, समजा 715 अधिक वजा 343 अधिक 12 वजा 22 ही सुद्धा बेरीजच आहे. तर या बेरीजला आपण म्हणूया धन ऋणची बेरीज. म्हणजे केवळ बेरजेसाठी या आपल्याला 5 प्रकारच्या बेरजा कराव्या लागतील. आणि मग जसं ह्या 5 प्रकारच्या बेरजा आहेत, तसंच या 5 प्रकारच्या वजाबाक्या आहेत, 5 प्रकारचे गुणाकार आहेत, 5 प्रकारचे भागाकार आहेत. म्हणजे आपल्याला गणिताचं जर बेसिक करायचं असेल तर ह्या बेरजेच्या 5 क्रिया, ह्या वजाबाकीच्या 5 क्रिया आणि ह्या गुणाकाराच्या 5 क्रिया आणि ह्या भागाकाराच्या 5 क्रिया ह्या आपल्याला आल्या पाहिजेत. आणि हे गणिताचं बेसिक आहे. ही गणिताची 12 क्रियाऐवजी ह्या 20 क्रिया आहेत. ह्या मुख्य क्रिया 4 आहेत आणि ह्या उपक्रिया ज्या आहेत ह्या 5 आहेत. आणि म्हणून 5 चौक 20 हे जर 20 प्रकार जर तुम्हाला व्यवस्थित, अगदी व्यवस्थित तुम्हाला जर आले, तुम्हाला कधीही त्याच्यावरचा प्रश्न सोडवता आला तर तुम्हाला गणित येतं हे सिद्ध झालं. आणि तुम्ही गणितातला मग कुठलाही, मग शेकडेवारीतला प्रश्न असू द्या, सरासरी असू द्या, आणि जे काही आपल्या गणिताचा जो सिलेबस आहे, मग काम विवेक आहे, रेल्वेचं गणित आहे, म्हणजे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. तर यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवताना काहीही अडचण येणार नाही, कारण आपली जी मेमरी आहे ती रॅम या प्रकारामध्ये मोडते. लॉजिकल मेमरी आपल्याला दिलेली आहे निसर्गानं, आणि म्हणून आपण येन प्रकारे तो प्रश्न कसा ना कसा सोडवू शकतो. पण त्यासाठी हा बेस आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर
आता आपण बघूयात की ह्या जो बेस आहे हा जर आपल्याला सुरुवातीपासून, तुम्ही म्हणाल की सर यातलं आम्हाला बऱ्यापैकी येतं, परंतु ह्या 20चे 20 प्रकार येणं गरजेचं आहे. 20 प्रकार महत्त्वाचे आहेत. म्हणजे गाडी किती जरी मोठी असली आणि त्या गाडीचा किती जरी मोठा टायर असला तरी त्याला छोटासा जरी पंक्चर असेल तरी ती टायर चालू शकत नाही. तशा पद्धतीने बानो ह्यातलं एक जरी क्रिया तुमची इनबॅलन्स असेल, तुम्ही साशंक असाल की सर दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा तेवढंच मला जमत नाही बघा, बाकी मला जमतं नाही, मग तुमची टायर पंक्चर आहे, चालणार नाही. छोटासा पंक्चर सुद्धा चालत नाही. तसं ह्या 20 क्रिया ह्या तुम्हाला परफेक्ट आल्याच पाहिजेत. आणि मग आपण आता काय करणार आहोत की तर ह्या ज्या 20 क्रिया आहेत ह्या पहिल्यांदा व्यवस्थित आपण घेऊन मी ज्याची उदाहरणं तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याच मुलांची मागणी आहे की सर आम्हाला गणिताचे शॉर्टकट सांगा, पटकन गणित कसं सोडवायचं हे सांगा. हो शॉर्टकट आहे, प्रत्येक गोष्टीला शॉर्टकट आहे, पण लॉंगकट आपल्याला माहीत असावा लागतो ना. तुम्ही फास्ट गाडी केव्हा चालवता तर ज्यावेळेला तुम्हाला गाडी येते, ज्यावेळेला तुम्ही गाडी शिकत होता तेव्हा तुम्ही पहिल्या दुसऱ्या घेरवरच आपण गाडी चालवत होतो. जेव्हा गाडी चालवून चालवून आम्हाला ती गाडी जमायला लागली त्यावेळेला आता आम्ही फास्ट गाडी चालवू शकतो. तशा पद्धतीनं जर तुम्हाला शॉर्टकटनंच जायचं असेल, शॉर्टकटनंच जावं लागतं. सध्या शॉर्टकटच महत्त्वाचं आहे, कारण पिरियड फार थोडा आहे, आयुष्य फार थोडं आहे, फार स्पीडनं आपल्याला जावं लागेल. परंतु ते स्पीड उपलब्ध व्हावं यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता शॉर्टकटबद्दल पण मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी आता हे पहा की जे बऱ्याच मुलांची मागणी असल्यामुळं मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की शॉर्टकट कशाला म्हणतात. तर आता हा जो पार्ट आहे, आता आपण आपल्या व्हिडिओचा जो पुढचा पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण हे सगळं बेसिक ह्याची जी प्रश्न परीक्षेला आले होते, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये असतील, तलाठीची परीक्षा, सरळ सेवेच्या परीक्षा असतात, MPSCच्या परीक्षा असतात, तर स्पर्धा परीक्षेला जी काही उदाहरणं आलेली आहेत ती या टॉपिकवरची कशी उदाहरणं आली होती त्या उदाहरणाच्या साह्यानंच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्या पार्टमध्ये मी तुम्हाला तसं सांगेन व्यवस्थित. पण आता ज्यांचं मागणी आहे की सर शॉर्टकट, तर एक शॉर्टकट कशाला म्हणायचं आणि गणित हा विषय का वेगळा हे फक्त आपण आता बघूया. एक उदाहरणाच्या साह्याने आपण बघूया की काय म्हणजे शॉर्टकट कशाला म्हणायचं किंवा गणितामध्ये मग का हुकमी मार्क्स का सर मिळतात आम्हाला, का मी मिळवू शकतो. तुम्ही एवढं खात्रीने सांगता की गणिताचा मार्क्स नाहीच जात, तर कशासाठी. तर पहा समजा आता एक पोलीस भरतीला, अहमदनगर पोलीस भरतीला 2017ला पडलेला प्रश्न आहे, गुणाकाराचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न काय बघा, 734 गुणिले 999 असा प्रश्न आहे. म्हणजे तो 2017च्या अहमदनगर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. आता मला सांगा की हा प्रश्न आपण सगळे म्हणजे अगदी दुसरीचा जो मुलगा असेल, दुसरीच्या वर्गातला, त्याला जरी हा गुणाकार आपण दिला तरी तो गुणाकार तो करू शकतो, बरोबर. म्हणजे हा गुणाकार येतो, मग तरीसुद्धा हा पोलीस भरतीला प्रश्न म्हणून विचारला आहे. मग आता का तसं केलं असेल, कारण वेळेचं जे गणित आहे म्हणजे जो आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे 100 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1.5 तासाचा वेळ आहे आणि मग आपल्याला स्पीडनं काम किती करू शकतो यासाठी हा गुणाकार. म्हणजे गुणाकार येत नाही असं नाही, सगळ्याच मुलांना हा गुणाकार येणार आहे. आपण बऱ्याच जणांचा तो गुणाकार करेपर्यंत त्याचा पेपर संपणार आहे, त्याची वेळ संपणार आहे, तो पेपर काढून घेतला जाणार आहे. मग तुम्हाला येत असून फायदा काय, म्हणजे त्या वेळेत तुम्हाला ते आलं पाहिजे म्हणून शॉर्टकट. परंतु शॉर्टकटला जायचं असेल तर मग लॉंगकट महत्त्वाचा. तर आता बघूया, आता हा प्रश्न आपण जे आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने जे गुणाकार करत आलोय तर त्या पद्धतीने जर गुणाकार केला तर कसा होईल पहा. तो गुणाकार असा होईल, तर आपण करूया इथं मी मांडतो हा गुणाकार, मी असा मांडतो 734 गुणिले 999 हा गुणाकार आहे. पहिल्यांदा मी काय करेन, ह्या 9चा पाडा म्हणेन, मग 9 चौक 36, हा चार आले 3, 9 त्रिके 27, 27 आणि 30, हा चार आले पुन्हा 3 आणि पुन्हा 9 7 63, 63 आणि 3 66. आता मी या 9चा पाडा म्हणणार आहे, म्हणजे ॲक्च्युली मी 90चा पाडा म्हणणार आहे, कारण मी तर 0 देत असतो ना. म्हणजे मी पाडा जरी 9चा म्हणत असलो तरी मी तो लिहिताना 90चा पाडा म्हणून लिहितोय. मग परत आता 9 चौक 36, परत तेच येणार ना. आता ही जी सिरियल आली तीच आता मी 9नीच गुणतोय ना, म्हणजे 6 झालं, मग 6 झालं की पुन्हा एक 0 येईल आणि पुन्हा एक 6 येईल, म्हणजे तीच सिरीज पुन्हा 9 चौक 36 बघा 9 चौक 36 असे 6, हा चार आले 3, 9 त्रिके 27, 27 आणि 3 30 0, हा चार आले 3, 9 7 63 आणि 3 66. म्हणजे आता तुम्हाला
तिसरी पायरी. आता पुन्हा हे तर मी 9चा पाढा म्हणतोय. आता हा 9चा म्हणतोय म्हणजे मी 900चा म्हणतोय, कारण मी इथं 2 शून्य देणार आहे. आता पुन्हा मी पाढा म्हणतोय 9 चौक 36, पुन्हा राहिले 3, 9 त्रिक 27, 30 झाले, पुन्हा ह्याच्या 3 आले आणि 9 7 63 आणि 3 66. म्हणजे आता मी हा गुणाकार केला 606, 606, 6 6 1202, ह्याच्याला आली 1, 6 6 12 आणि 1303, ह्याच्याला आली 1, 6 6 12 आणि 1303, ह्याच्याला आली 1 आणि 6 1 7. म्हणजे हा माझा गुणाकार मला मिळाला. आता हा गुणाकार मला येतच होता, मी अगदी 4थी 5वीला सुद्धा मी असे गुणाकार केलेले आहेत. मग आता एक शॉर्टकट, मग हाच गुणाकार आता काही मुलं असाही करू शकतील. समजा हेच मी काय केलं तर जे 734 आहे त्याला गुणिले हे जे 999 होतं तेच मी फक्त असं लिहिलं 1000 वजा 1. आता 1000 मधून 1 वजा केल्यावर 999च राहते ना. मग मी आता काय केलं गुणाकाराच्या नियमानं, ह्या 734 या 1000ला गुणलं. मग मी 1000ला गुणतोय म्हणजे फक्त मी याच्यावरती 3 शून्य देणार ना. म्हणजे मी 3 शून्य दिल्या, 7 3 4 वर फक्त ह्या 3 शून्य येतील म्हणजे तो माझा गुणाकार झाला. आणि वजा त्यातनं मला फक्त आता काय करायचं आहे तर हे 734 वजा करायचं आहे. म्हणजे मी 734 इथं न मांडता इथं मांडतो, इथं 734 मी वजा करेन. आता ही वजाबाकी मी करतो म्हणजे शून्यामधून 6 जात नाही, मग 10मधून शून्यामधून 4 जात नाही, मग 10मधून 4 गेले 6, हाच्या परत केला 3 1 4 झालं. पुन्हा 10मधून 4 गेले 6, हाच्या परत केला 7 1 8 झालं. 10मधून 8 गेले 2 राहिले, परत हाच्या परत केला 4 मधून 1 गेले 3 आणि हे 3 3 आणि 7 7. म्हणजे हा माझा गुणाकार तयार झाला. आता कदाचित या गुणाकारामध्ये आणि या गुणाकारामध्ये काय फरक पडला, कशाचा फरक पडला हे तुमच्या लक्षात आला असेल. आता हाच गुणाकार मी तुम्हाला तिसऱ्या पद्धतीनं दाखवतो. हाच गुणाकार बघा आपण मी असा करतोय, मी आता गुणाकार असा करतोय 734 गुणिले 999 हा गुणाकार आहे. तर आता मी काय करतो तर इथं हे जे 734 होतं तिथं फक्त 733 म्हणजे या संख्येतून 1 वजा करून तीच संख्या मी परत लिहिली. आता इथलं पुढचं उत्तर लिहिताना मी ही प्रत्येक संख्या ह्या 9मधून वजा करत जाणार आहे. म्हणजे आता ही जी गुणाकाराची हे वैदिक गणितातला प्रकार आहे तो म्हणजे शॉर्टकटनं तुम्ही पटकन गुणाकार करू शकता. ते आपण सविस्तर शिकू. आता फक्त एक तुम्हाला मला एक्झाम्पल समजावून द्यायचं आहे की शॉर्टकट कशाला म्हणायचं, की शॉर्टकट हे सगळ्यांचं ऐकून आपण शॉर्टकट म्हणत असतो, पण समजून घ्या. तर आता काय करायचं आपल्याला तर ह्या 9मधून हे 7 वजा होईल, म्हणजे हे 7 वजा होईल. 9मधून 7 वजा झाले म्हणजे 9मधून 7 गेले 2. आता इथं 9मधून ह्या 9मधून हे 3 वजा होणार आहे, म्हणजे हे 2 नंबरचं 3 आहे, हे 2 नंबरचं 9 आहे. ह्या 9मधून 3 वजा करा म्हणजे तुम्हाला मिळेल 6. पण आता या 9मधून हे 4 आपल्याला वजा करायचं नाही, लक्षात ठेवा. कारण इथं आपण 1 पहिलं वजा केलं होतं, मग ह्या 4मधून पुन्हा 1 वजा करा म्हणजे 3 राहिलं आणि हे 3 आता या 9मधून वजा करा म्हणजे 9मधून 3 गेलं की तुमचं 6 राहील. म्हणजे हा तुमचा गुणाकार तयार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता एकच गुणाकार आपण अशा पद्धतीनं करू शकतो. तर अनेक मोठ्या संख्येचे गुणाकार करणं, वर्ग करणं याच्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत आणि या सगळ्या टेक्निक्स आपण स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगेन की जर तुम्हाला एकही मार्क्स गमवायचा नसेल तर मात्र तुम्हाला ही गणिताची 20 खडी ज्याला मी म्हणालो, 12 खडीऐवजी मी 20 खडी म्हणतो कारण हा 20 होलचा पाना आहे आणि हे प्रत्येक ह्यातली क्रिया महत्त्वाची आहे. तर ही आपल्याला पहिल्यांदा चांगली करून घेतली पाहिजे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, पुढच्या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत त्याच्यावरती आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर ते कशा क्रिया करायच्या, आपल्याला ज्या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही काय केले की जसं आमच्या जी आम्ही टेस्ट सिरीज हा जो एक प्रोजेक्ट राबवला की MTS म्हणजे महा टेस्ट सिरीज हे जे आम्ही सुरू केली ती आत्ताचा जो चालू काळ आहे याच्यामध्ये आपण पाहतो की गेली 4 महिन्यापासून आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. म्हणजे क्लासेस बंद आहेत, कदाचित तुमचा अभ्यास आता कितपत करताय काय करताय काही माहीत नाही आहे. परंतु आता नजीकच अगदी डिसेंबरपर्यंत आपल्याला 12,538 जागांची ॲड जी काही शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. तर याची तयारी मुलांची करण्यासाठी आता क्लासमध्ये जेव्हा मुलं येतात, आमच्या समोर जेव्हा मुलं असतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडं करवून घेत असतो, त्याला ते समजावून सांगतो, त्याला पनिश करतो आणि त्याच्याकडून करवून घेतलं जातं. परंतु आता ती अवस्था आता राहिलेली नाही. मग तरी मुलांचा अभ्यास व्हावा आणि त्या मुलांना कुठली अडचण येऊ नये, अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत आणि यासाठी आम्ही
हे जे काही उपाययोजना केलेली आहे आणि ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतो. कारण खूप मुलं याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत. मुलं आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही मुलांची आणि काही मागणी आहे ती आम्हाला त्यांनी कळवत आहेत आणि कमेंटमध्ये आम्हाला टाकतायत की सर आम्हाला अशा पद्धतीनं हवं आहे, हे हवं आहे. तर तुम्ही त्याचा हे घ्या. तुमचे कोणी आजूबाजूला असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, त्यांनी अजून जॉईन झाले नसतील तर त्यांना जॉईन करायला सांगा. आणि याच्यामध्ये आपण जो हा एक वेगळा पॅटर्न म्हणजे जे तुम्हाला जे आम्ही प्रश्नपत्रिका दिलेली आहे तिचं आम्ही तुम्हाला एक PDF वर सोल्युशन दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत व्हिडिओचं ॲनालिसिस तुमच्यासमोर आम्ही त्या प्रश्नपत्रिकेचं ठेवलेलं आहे. त्याच सोबतीला आता जवळपास गणिताचे सगळे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत की जे मार्क्स मिळवून देणारे टॉपिक आहेत त्याचा आपण स्टेप बाय स्टेप ह्याचे व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत की जेणेकरून तुमचा 100% निकाल यावा आणि तुम्ही ह्या येऊ घातलेल्या भरतीमध्ये अगदी खात्रीने यशस्वी व्हावं, तेवढा आत्मविश्वास तुमच्याकडे निर्माण व्हावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे मित्रांनो. पण तुमच्या मनामध्ये जर काही भीती असेल की जर भीती जर आपल्याला असेल तर आपलं ते कार्य तिथं संपल्यात जमा असतं. म्हणजे अपयशाची सुरुवात आहे ती. म्हणजे अजिबात घाबरायचं काही कारण नाही. ज्या अजिबात गणित काही येत नसेल त्यांनी सुद्धा गणितामध्ये 100%चे जे प्रश्न असतील म्हणजे 50 प्रश्न जे असतील ते 50चे प्रश्न तुमचे कसे सुटतील यासाठी आम्ही तुम्हाला योग्य ती दिशा दाखवणार आहोत. तुम्ही मात्र त्या पद्धतीनं आमच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. म्हणजे जे आम्ही तुम्हाला सांगू, आता तुम्ही आमच्या समोर नाही आहे की सर हे करा म्हणून सांगितलं तर तुम्हाला आणि तुम्ही केलं की नाही आम्ही बघू शकत नाही आहे, परंतु तुम्ही आमच्या समोर आहात, तुम्ही प्रामाणिक आहात असं समजून आम्ही तुम्हाला काही सूचना देऊ, काही होमवर्क देऊ आणि ते मात्र तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जो तुम्हाला पेपर दिला आहे तो पेपर तुम्ही काळजीपूर्वक जसं परीक्षेमध्ये सोडवतो तसं सोडवलं पाहिजे. नाहीतर घरात आहे 2 प्रश्न सोडवले, मोबाईलवर काय मेसेज आला का बघितलं आणि कुठून बाहेर कोण आला का बघितलं, असं नाही करायचं. म्हणजे एकदा बसल्यानंतर तेवढी वेळ तो पेपर सोडवणं न बघता न कुठलाही आधार घेता रितसर त्याचं उत्तर तालिका आल्यानंतर त्याचं मार्किंग करून तो स्कोर आम्हाला कळवणं, तुमच्या प्रतिक्रिया देणं, नंतर त्याचं विश्लेषण पाहणं हे तुमची जबाबदारी आहे आणि ते तुम्ही कराल असे मी अपेक्षा ठेवतो. तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही या भरतीमध्ये 100% यशस्वी व्हाल आणि अशा तुम्हाला शुभेच्छा मी माझ्या स्वतःकडून आणि ही जी आमची जी MTS जी टेस्ट सिरीज आहे, ही जी यंत्रणा आहे याच्यामध्ये जी आमची सिस्टीममध्ये जी युनिटमध्ये जी लोक काम करत आहेत ह्या सगळ्यातर्फे आमच्या टीममार्फत तुम्हाला पुन्हा एकदा खूप मोठ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आता पुढच्या पार्टमध्ये आपण ह्या ज्या 4 क्रिया ज्या आहेत म्हणजे मुख्य क्रिया ज्या आहेत तर याचा एक व्हिडिओ आपण बघू. म्हणजे हे तुमचं एकदा क्लिअर झालं की पुढं आपल्याला मग सिलेबसप्रमाणे मी तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न आतापर्यंत आलेले प्रश्न, सरावाचे प्रश्न असं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.